सर्वांना मिळाला पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्या माध्यमातून लोकांचं हित जपलं पाहिजे, तो निधी आज वळवला जातोय. आणि किती वळवला जातोय तर महिन्याला 350 कोटी रुपये हे आपल्या विभागातले आपल्या विभागाच्या बाहेर तिथं काढले जातात. जेव्हा 350 कोटी हे महिन्याला काढले जातात तर वर्षाला 4000 कोटी रुपये हे तुमच्या हक्काचे हे दुसऱ्या विभागात तिथे नेले जातात. आणि हे 4000 कोटी रुपये जर तुम्हाला दिले गेले असते तर आरोग्याची व्यवस्था चांगली करू शकलो असतो, शिक्षणाची व्यवस्था चांगली केलो असतो. काही जून महिन्यामध्ये एक महिलेचं व्हिडिओ तुम्ही बघितला का नाही बघितला? एका महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं, गर्भवती होती, तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांना जायचं होतं, प्रसूती करण्यासाठी हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं होतं. 108 नंबरच्या अँब्युलन्सला फोन केला, अँब्युलन्स नाही आली. मग त्या महिलेला पोट दुखत असताना एका कुठल्या तरी गाडीत बसून वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, तरी त्याला न्याय देता आला नाही. आणि मग शेवटी काय झालं तर तिच्या पोटातलं लहान बाळ हे दुर्दैवाने मरण पावलं. आणि नंतर लगेचच त्या नवरा बायकोला काय करावं लागलं, परत जाताना सुद्धा अँब्युलन्स मिळाली नाही. एका साध्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते जे मेलेलं बाळ होतं ते साध्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्यांना घरी न्यावं लागलं. ही आजची परिस्थिती, ही आदिवासी समाजाची आजच्या काळामध्ये, आजच्या या सरकारच्या काळामध्ये परिस्थिती आहे. मग हे जे 4000 कोटी जे तुम्ही बाहेर नेता तर अँब्युलन्ससाठी पैसा वापरा, शिक्षणासाठी आरोग्यासाठी पैसा वापरा, अशी आमच्या सगळ्यांची मागणी. अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, आम्ही सर्वजण आवाज साहेब तुमचा आवाज बनून त्या ठिकाणी या विषयासाठी लढलो. पण या सरकारकडे आकडेवारी इतकी मोठी, इतके आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांना काही याचं पडलं नाही. पण उद्या जाऊन जर तुम्ही ठरवलं की त्या भागामध्ये आंदोलन करायचं, 100 लोकांचं असू द्या, 1000 लोकांचं असू द्या, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर, तुमच्या पाठीशी त्या आंदोलनामध्ये तिथं आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो. दूध घोटाळा असू द्या,